राष्ट्रवादी काँग्रेस लातूरात भाजप सोबत जाणार का? जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार. काल लातूर जिल्हा परिषदेचे निकाल लागले. जनतेने जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं नाही, पण त्रिशंकू झालेले निकाल पाहता सत्ता कोणाची बनवायची याच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्यानं राष्ट्रवादी सत्तेसाठी काँग्रेस सोबत जाणार की भाजपा सोबत जाणार यावरून जिल्हाभरात तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी खासगीमध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेस सोबत जायला काय हरकत आहे अशी ही चर्चा करतात. दरम्यान काल भाजपच्या लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक घेतली. बैठक जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्यासाठी विचार विनिमयाची होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनधरणीची याची उलटसुलट चर्चा चालू आहे. 59 जागा असलेल्या लातूर जिल्हा परिषदेमध्ये बहुमतासाठी 30 जागा एखाद्या पक्ष आघाडी किंवा युती असल्या पाहिजे. मात्र मतदारांनी काँग्रेसला 23 जागेवरच थांबवले. भाजपला 18 जागा मिळाल्यात, ज्यात एका अपक्ष सदस्यानं भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्यानं भाजपच्या आता 19 जागा झाल्या आहेत. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागा मिळाल्या. लातूर जिल्हा परिषदेत सत्ता भाजपाची आणायची की काँग्रेसचे हे पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अवलंबून आहे. लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची केवळ उदगीर, जळकोट व अहमदपूर तालुकापुरतीच युती झाली होती. इतर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप स्वतंत्र लढले. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या 6 जागा निवडून आल्या. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत सत्तेत असला तरी लातूर जिल्ह्यातील विशेष करून लातूर महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये राजकीय तणाव झाल्यानं, एवढंच नव्हे तर हा तणाव एका टोकापर्यंत गेल्यानं राष्ट्रवादीतील काही नेते लातूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेससोबत जायला हरकत काय असं खासगीत बोलत आहेत. राष्ट्रवादीचे लातूर जिल्ह्यातील नेते तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्टपणे आम्ही भाजपसोबत जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार आहोत असं न म्हणता आम्हाला राज्यातील आमच्या नेतृत्वाकडे तसेच आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी विचारविनिमय करावा लागेल असं सांगत आहेत. तरी काल भाजपचे नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यात व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे यांच्यात बैठक झाली. लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असावी असाही दावा केला जातो आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलत असताना जिल्हा परिषदेमध्ये नेमके काय करायचे ही परिस्थिती पाहून ठरवू असं विधान केलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.